नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या भरधाव ऑडीने नागपूरच्या रामदास पेठ रविवारी 8 सप्टेंबरला दुचाकीसह 4 ते 5 वाहनांना धडक दिली होती. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. आज 10 सप्टेंबरला मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाने 6 गाड्या उडवल्या, यातील 2 जखमींची प्रकृती गंभीर आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासोबतच हे मोठ्या बापाचे मुलं नशेत धुंद होऊन कोणालाही रस्त्यावर उडवतात. या मोठ्या बापाच्या मुलांचे FIR मध्ये नावही येत नाही असं देखील संजय राऊत म्हणाले. जीवन मरणाशी धुंद देत आहेत नागपूरला. लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले. गाड्या ठोकरल्या. त्यानंतर 2 ठिकाणी 2 वेळा झालं. हे CCTV फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणे. त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली. पहा तुम्ही, गाडीचे मालक जर बावनकुळ्यांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग FIR मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, मग गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हरची अदलाबदली झाली. स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं. म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे, हा या राज्यातला कायदा आहे. फडणवीसजी, आपण गृहमंत्री आहेत ना, आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून. पण या राज्यामध्ये गरिबांना सामान्यांना एक न्याय आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा न्याय. आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार, आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून. हा कोणता न्याय आहे? हे कोणतं संविधान आहे? फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाही. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.